उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रात सध्या आपण आहोत. आपण इकडे पाहू शकतो की एक मोठा स्क्रीन लावलेला आहे, जिथे मतमोजणीची आकडेवारी आणि सगळी सविस्तर अद्ययावत माहिती दाखवली जाईल. इथे आरोज बसलेले आहेत, निवडणूक अधिकारी आणि याच्याशिवाय सगळे सरकारी अधिकारी या प्रक्रियेत सहभागी होणारे ते बसलेले आहेत. आणि इकडे मागे जर आपण बघितलं तर इथे EVM मशीन्स आणून त्यांचं मतमोजणी इथे करण्यात येणार आहे. इथे मतमोजणी अधिकारी असतील आणि प्रत्येक उमेदवार किंवा त्याचा एक अधिकृत प्रतिनिधी त्यालाच इथे प्रवेश देण्यात येईल. आणि मागे ही जी पिंजऱ्यासारखी एक व्यवस्था करण्यात आलेली आहे, तिथे उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणजे एजंट्स येऊ शकतील. त्यांनी EVM सोबत थेट संपर्क किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्यांचा असणं हे नियमानुसार अवैध आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. ते फक्त इथपर्यंतच राहू शकतील आणि त्यांना जे म्हणायचं आहे, जे आक्षेप घ्यायचे आहे किंवा जे काही सांगायचं ते तिथूनच करू शकतील. ते हॉलमध्ये प्रवेश घेऊ शकणार नाही. आणि आपण पाहू शकतो आहे आत्ता इथे प्रशिक्षण सुरू आहे. हे जे मतमोजणी अधिकारी आहेत त्यांना सांगण्यात येत आहे की कशा पद्धतीनं आणि काय करायचं आहे. सुमारे 7 वाजता शनिवारी सकाळी हे सगळे अधिकारी इथे उपस्थित असतील. त्यानंतर साधारण 8 वाजता पोस्टल बॅलेट्सचं मोजणी सुरू होणार आहे आणि ती मोजणी आधी अर्धा तास झाल्यानंतर मग या टेबल्सवरती EVMs येतील आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सची मतमोजणी सुरू होईल. सुमारे 30 फेऱ्यामध्ये ही मतमोजणी होईल अशी अपेक्षा आहे. आणि एका फेरीला अर्धा तास जरी गृहीत धरला तर सुमारे 12 ते 15 तास सहज संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेला लागण्याची शक्यता आहे. पण सुरुवातीच्या 4-5 तासामध्येच ट्रेंड्स दिसू लागतील. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.